नमस्कार, मी संतोष कसगावडे. पंढरीचा परिवारमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण पंढरपूर तालुक्यातील चळे येथे आलेलो आहोत आणि पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते कर्मयोगी श्रद्धेय सुधाकर पंत परिचारक मालक यांच्या 6व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्याबरोबर जे काही ज्येष्ठ सहकारी होते त्यांच्याकडून काय आपण आठवणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यांच्या राजकारणाच्या, समाजकारणाच्या, सहकारी संस्थांच्या मध्ये ज्यांनी खांद्याला खांदा लावून काम केलं आणि पांडुरंग परिवाराचा विस्तार करण्यासाठी किंवा मालकांना राजकीय सामाजिक क्षेत्रात सहकार्य केलं असे पांडुरंग परिवाराचे ज्येष्ठ नेते दिनकर भाऊ मोरे यांच्याकडून आपण मालकांच्या काही आठवणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भाऊ नमस्कार. नमस्कार. आज खरं तर मालकांना जाऊन 6 वर्ष झाली. मालकांचा राजकीय इतिहास पाहता सामाजिक संस्था असतील, राजकारण असेल, यामध्ये तुम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केला. पण आम्हाला आज मालकांच्या काही आठवणी जाणून घ्यायची आहेत. बर. तर तुमचा राजकीय प्रवास किंवा मालकांची पहिली भेट आणि मालकांचं आणि तुमचं तिथनं पुढचं काय आठवणी आम्हाला सांगा. 1976-77च्या दरम्यान तशी मालकांची माझी 65-66मध्ये ओळख झाली. ओळख कशामुळं झाली तर मी त्यावेळेला चळ्याचा सरपंच होतो आणि आम्ही गावचा विकास करण्याकरता काही ठराविक प्रमुख कार्यकर्त्यांनी पैसे जमा करून मराठी शाळेतल्या विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. आणि त्या काळामध्ये आमचे या गावचे नेते कैलासवासी अण्णासाहेब मोरे हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्यामध्ये डायरेक्टर होते आणि मला त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे 1974 साली या गावचा सरपंच करण्याची भूमिका बजावली आणि म्हणून मी 74पासून या गावचा 5 वर्ष सरपंच होतो. आम्ही गावाच्या वतीनं वर्गणी करून वह्या, शाळा, पुस्तकं जमा केली आणि प्राथमिक शाळेतल्या मुलांना वाटप करायचं अशा उद्देशाने एक कार्यक्रम इथं आयोजित केला. आणि त्याचे प्रमुख पाहुणे म्हणून त्यावेळचे आमदार कैलासवासी औदुंबराव पाटील यांना निमंत्रण देण्याकरता अण्णासाहेब मोरे आणि आम्ही गेलो. अण्णासाहेब पाटलांनी औदुंबराव पाटलांनी निमंत्रण स्वीकारलं. काय हरकत नाही म्हणले, आम्ही तुमच्या तिथं येऊन मुलांना वह्या पुस्तकं देण्याचा कार्यक्रम करूया. त्याप्रमाणे आम्ही तयारी केली आणि दिवस ठरल्याप्रमाणे 4 वाजता अण्णा येणार म्हणून आमचं गावच्या गाव आम्ही तिथं वर त्यात तुम्ही आला त्या चौकात जमा केलं आणि तिथून वाजवत खाली आणायचं. इथं मारुती मंदिरात कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमामध्ये त्यांच्या हस्ते वह्या पुस्तकं विद्यार्थिनींना द्यायचे. पण दुर्दैव असं की त्या काळामध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्यामध्ये आताचे आमची व्याही आणि पूर्वीचे राजकीय विरोधक कैलासवासी भास्करप्पा गायकवाड हे संचालक होते. आणि 1966ला मी शाळा सोडली 11वी पास झाल्यानंतर आणि मग शेतीचा उद्योग आमचा बघायला लागलो. या गावामध्ये कैलासवासी दादासाहेब डोंगरे हे माझे कट्टर सहकारी आणि मित्र होते. ते सचिव असल्यामुळं त्या काळच्या संस्थासुद्धा विविध कार्य सहकारी सोसायटी संस्थासुद्धा मालकाच्या ताब्यात म्हणजे मालकाशी संबंधित होत्या. आणि म्हणून मग ते आमच्या मित्राचं म्हणणं असं होतं की आपण तुम्ही ह्या कार्यक्रमाला बोलवलं ना, भास्करप्पाने सांगितलं बाबा हे आपल्याला मत देणारी लोक नाही ती, त्याच्यामुळं अण्णा तुम्ही जायचं नाही चळ्याला. त्या काळात ते डायरेक्टर होते, त्याच्यामुळं अण्णांनी त्यांचं ऐकलं. आणि आमचा नेता अण्णासाहेब मोरे हे तिथं कमजोर पडले. म्हणजे तितके ते फार बोलके नव्हते. भास्करप्पा जसं अग्रेसिव्ह होते तसं ते अण्णा मोरे अग्रेसिव्ह नव्हते. मग त्यांनी त्या काळामध्ये पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश पाटील यांना अण्णाने पाठवलं आणि मला काम निघालं, मी काही येऊ शकत नाही. या प्रकाश पाटलाची असते तिसंगीचे प्रकाश पाटील उपसभापती होते.
त्यांना पाठवलं आणि मग आम्ही त्यांच्या हस्ते ती कार्यक्रम केला, वह्या पुस्तक वाटली. मग गावातली समविचारी माणसं किंवा ज्यांनी आम्हाला सरपंच पदामध्ये सहकार्य केलं, जे आमच्याबरोबर होते, ह्या सगळ्या लोकांचं म्हणणं काय, तुम्ही आमदार साहेबाला पैसे मागितले नाहीत, काय मदत मागितली नाही, गावातच तुम्ही पैशाचे गोळा केले आणि नुसतं त्यांना बोलवून, आमदार असल्यामुळं बोलवून त्यांचाच मान सन्मान करायचा, तरीसुद्धा ती गावातल्या एखाद्या त्यांच्या कार्यकर्त्याने येऊ नका म्हणल्यानंतर येत नाहीत म्हणल्यावर ही काय बरोबर नाही. आणि मग आपण कशाला राहायचं या पार्टीत, असं या आमच्या सहकाऱ्यांचं म्हणणं. त्याच्या पूर्वीपासून ती दादा डोंगरे आमचे मित्र म्हणायचे आपण मालकाच्या पार्टीत गेलं पाहिजे. पण मला ते का मान्य नव्हतं, तर अण्णासाहेब मोरेंनी मला सरपंच केलं आणि मग त्यांचा शब्द मोडायचा नाही म्हणून मी म्हणायचं नाही, तसं चालणार नाही. म्हणजे तुम्ही अण्णा गटात एकाच पार्टीत होता? एकाच पार्टीत होतो. गावात गट दोन होते? गावात गट दोन होते. मालक बी त्या कारखान्याचे संचालक होते त्या काळात. बरोबर. कैलासवासी औदुंबर पाटील आणि सुधाकर पण परिचारक साहेबांनी शेअर जमा करताना मालकच ती टांगा घेऊन, ते तालुक्याचा रजिस्टर घेऊन गावगाव फिरायचे, शेतकऱ्यांना बँकेमार्फत शेतकऱ्यांना 1,000 रुपये द्या म्हणायचे, बँकेमार्फत 1,000 रुपये द्यायचे आणि 2,000चा शेअर त्या काळात विठ्ठलचा ते जमा करायचा, असं ते मिळूनच होतं. पण कारखाना चालू झाल्यानंतर आमच्या गावात 2 गट असल्यामुळं कारखान्याच्या उद्घाटनाला मालकाबरोबर आम्ही गेलो विठ्ठलवर. त्यावेळेला आम्ही काही पुढारी फिडारी किंवा असं वरिष्ठ याच्यामध्ये नव्हतो, मालक होते स्टेजवर, आम्ही आपलं समोर कार्यक्रमाला बसलो होतो. काय झालं माहिती नाही, त्याच्यावर मालकाची आणि आमची चर्चाही नाही, की मालकानं ज्या दिवशी कारखाना विठ्ठल चालू झाला त्या दिवशी संचालक पदाचा राजीनामा दिला. अंतर्गत मतभेद औदुंबर अण्णाजी त्यांचे काय झालं, कारखाना चालू झाल्यानंतर मालकाचा विषयच बंद झाला. शेअर जमा करायला मालक, अण्णा काय मराठा होते, आयशारामी होते, ते 4 वाजता कोण येईल त्याला भेटायचे, त्याला चिठ्ठी द्यावी लागायची. आणि मालकाचा वाडा काय 24 तास मोकळाच असायचा. त्याच्यानंतर 72च्या दुष्काळामध्ये ह्या म्हणजे शेअरचं जमाजमी झाली, कारखाना ज्या दिवशी चालू झाला त्या दिवशी मालकाने तिथं राजीनामा दिला आणि विठ्ठलवर जायचं बंद केलं. मग आमची सगळी ऊसाची शेती नदीकाठची गाव असल्यामुळं मग आम्ही आमचा ऊस विठ्ठल गावातल्या आमच्या विरोधकामुळं नाकारायला लागला. मग आम्ही मालकाला म्हणायचं आमच्या ऊसाचं काय करायचं. मग मालकाने आमची समजूत काढली की तुमच्या ऊसाची सोय आपण करूया. विठ्ठलची कपॅसिटी ठराविक आहे, 2500 टनाची माझ्या माहितीप्रमाणे होती सुरुवातीच्या काळात. त्याच्यामध्ये जर तुम्ही 5,000 टन ऊस नेऊन टाकला तर निम्मा ऊस राहणारच, म्हणजे कुणाचा तरी राहणार. तुमचा नाही नेला तर तुमच्या ऊसाची सोय मी इतर कारखान्याच्या चेअरमनना भेटून त्यांना विनंती करून तुमचा ऊस घालवतो. अशा पद्धतीनं मग मालकाची आमची जवळीक वाढली. गावातनं मला विरोध व्हायला लागला. ते म्हणले ते येत नसले गावातल्या पोटाच्या सांगण्यावरनं तर आपण तर कशाला त्या पार्टीत राहायचं. आणि मग आमचा मित्र तर सारखा मला धरून मालकाकडे चला म्हणायचा. मग शेवटी सगळा सारासार विचार करून मी निर्णय घेतला की बाबा जनता एकीकडं आणि पुढारी एकीकडं असं होऊ नये म्हणून लोकांच्या भावनेचा आदर करून आम्ही 75ला 76ला साधारण मालकाच्या पार्टीत गेलो. मालकाच्या पार्टीत गेलो म्हणजे ती दादा डोंगरे आमचा मित्र फटफटीवर त्यानं मला मागं बसवलं, चला म्हणलं. मी गेलो मालकाकडे. ही चळे सरपंच आमचे मित्र आहे, आम काय मालक या बसा, पाणी चहा झालं आणि काय नाही तुमचं दिन करावं, काय असेल ते सांगत जावा, त्याचं आपण निरसन करत जाऊ. असं करून ओळख झाली. मालक जनता पक्षातनं एकदा उभा राहिले, मला वाटतं साल 76 का 77 होतं. आणि त्या काळामध्ये औदुंबर अण्णा विरुद्ध सुधाकर पण परिचारक पहिली निवडणूक त्यांची. ही निवडणूक लागली आणि मग त्यावेळेला आमच्या राजनीचे शंकरराव भाकरे, गादेगावचे रामभाऊ बागल, निमतवाडीचे शंकरराव खोळे, बाळवणीचे रामदास नेराळी, पुन्हा पंढरपूरचे हरदास, राम भरोसे मारवाडी, ही त्या काळचे मालकाचे सहकारी, मोठ्या मालकांचे, आणि आम्ही कार्यकर्ते. मग
हे सगळी मंडळी एकत्रात आल्यानंतर मग मालकाने अण्णाकडं ती राजीनामा सुपूर्द केला आणि आमच्या ऊसाची सोय मग श्रीपूरचा आगाशी मालकाचा कारखाना, माळीनगरचा सासवड माळी कारखाना, सहकार मर्शीचा यशवंत सहकारी साखर कारखाना, सदाशिवनगरचा कारखाना, कराडचा ते पाटील आहेत चेअरमन त्याचे, त्यांचा सह्याद्री सहकारी कारखाना, अजिंक्य तारा, त्यावेळेला अभयसिंहराजे सहकार मंत्री होते. मग ते अजयसिंहराजेंना भेटून मालकाने हे आमच्या ऊसाची विल्हेवाट लावली. इकडं नागेवाडीला पण आपल्यातला काय ऊस त्या काळात जात होता की नागेवाडीला जात होता आणि इथं कवटे मंकाळ महाखाली सकाळी हां त्याला जात होता. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या बहुसंख्य कारखान्याला पंढरपूर तालुक्यातला सुधाकरपंत परिचारक मालकांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा जात होता. आणि त्या काळात जिल्ह्यात एक कारखाना असला तर दुसरं परमिशन द्यायचं नाही, परवानगी द्यायची नाही. तालुक्यात एक असला तर दुसरा कारखाना द्यायचा नाही. अशा अडचणीमध्ये आम्ही सगळी ऊसवाले बागायतदार आणि मालकाची सगळी पार्टी अडकली. आणि मग अण्णानं ते ताणून धरलं. चळ्यामध्ये कायम आमच्यातला एक संचालक विठ्ठलमध्ये असायचा. पहिल्यांदा अण्णासाहेब मोरे होते संचालक, पण चंचन भास्करप्पाचा जमलाय म्हणून त्यांनी मला मदत केली आणि मला सरपंच केलं 74ला. नंतर अण्णा मोरेजी 5 वर्षानंतर पुन्हा भास्करप्पा झाले. भास्करप्पाला मग संचालक झाल्यानंतर आप्पा थोडं वागणं अग्रेसिव्ह असल्यामुळं त्या उभारणीमध्ये ते रोज अण्णाची तिथं जायचं. आर्थिक परिस्थिती घरची चांगली होती त्यांची, त्याच्यामुळं अण्णाच्या ते जवळ गेले एकदम. आणि मग आमचं इथलं नेतृत्व किंवा आमचं सगळं राजकीय संपवायचं ह्या इथून मग आमच्या विरोधात अण्णाला हे विरोध करतेत, मतदान करत नाहीत, अमकं करतेत तमकं करतेत असं सांगायचं. त्याच्यामुळं अण्णाचं आमच्यात दुरावा आला. आणि पंतांच्या इथं काय झालं तर दादा डोंगरे आमचा सहकारी असल्यामुळं त्यांचं आमचं मानसिकता जुळली. रामभाऊ बागल माझ्या आधी चेअरमन होते, सभापती होते, जिल्हा भूविकास बँकेचे चेअरमन होते, त्यांची ना आमची दोस्ती. आणि त्यावेळेला विजयसिंह मोहिते पाटील जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते. मग काय आमचं ग्रामपंचायतीचं काम असलं तर रामभाऊ बागलांना आम्ही दादांना भेटायचो. त्याच्यामुळे हिचं विकास कामामध्ये काय औदुंबरांना अडचण झाली नाही. पण प्रामुख्यानं आमच्या बाजूला जे लोक आहेत त्यांच्या ऊसाची अडवणूक करण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात आमचे आताचे व्याहीन पूर्वीचे विरोधक भास्करप्पांनी मोठ्या प्रमाणामध्ये केलं. एकाही माणसाचा ऊस विठ्ठलला जाऊ द्यायचा नाही विरोधकाचा. अशा पद्धतीचं काम झाल्यामुळं मग पार्ट्या वाढत गेल्या, वैमनस्य वाढत गेलं. आणि मग सुधाकरपंत परिचारकाचा कोऑपरेटिव्ह सोसायट्यावर जो पूर्वीपासूनचा संबंध होता तो अधिक दृढ होत गेला. कारण प्रत्येक गावचा एक सचिव त्यांनी घेतलेला होता, किंवा 2 गावातला, 3 गावातला, 4 गावात. त्याच्यामुळे सगळी सचिव मंडळी ही मालकाला मानणारी. आणि मग गावात काय कोण ग्रामसेवकन सचिव असेल त्यावेळची ती शहाणी मंडळी, त्याच्या पाठीमागच मग गावातलं कोण कारभारी असतील, मेंबर असतील ते जायचे. मग ते आमचं रोज जाणं येणं त्या दादासाहेब डोंगऱ्याबरोबर मालकाच्या वाड्यात जायला सुरुवात झाली. आणि ही जुनी मंडळी आम्ही बघायचो. भट्टड शेठजी त्यावेळेला होते, सुधाकर कवटेकर मालक होते त्यावेळेला, बाळासाहेब गोसावी होते पंढरपूरचे. आणि ही सगळी मंडळी होळकर वाड्यात बसायची. मालकाचा दरबार सकाळी चालू झाला का संध्याकाळपर्यंत चालायचा दिवसभर. आणि संध्याकाळी मग ही मित्रमंडळ जमायचे. आणि तिथं एक मामा म्हणून, आता माझं नाव नाही लक्षात, ती एक चांगलं चुरमुरे, चांगले शेंगदाणे, चांगली डाळे आणायचं, ती चांगला चिवडा करणारा माणूस बोलवायचा आणि ती सगळ्याला चिवडा द्यायचा. आणि 10-20 जण आम्ही गप्पा मारत बसायचो, पुढं काय करायचं काय नाही. मग त्या काळामध्ये मालकाने
आमचे एक मामा होते इथं पितांबर यल्लाप्पा गायकवाड सर. त्यांना जनता पक्षानं तिकीट दिलं त्या काळामध्ये, आमदारकीचं, पंढरपूर तालुक्याचं. हां, ते आपटे हायस्कूलला सर होते. मग त्यांनी ते मागितलं आणि ते पूर्वीपासून RSSशी संबंधित होते, त्याच्यामुळे त्यांना तिकीट दिलं. आणि ते म्हणले मी शिक्षक माणूस आहे, शेतकरी माणूस आहे, मला काही ती आमदारकी पेलणार नाही, म्हणून त्यांनी मालकाला गळ घातले. आणि मग मालकाने त्यांना येस म्हणून संमती दिली. आणि मग जनता पक्षाचं तिकीट बदलून आणलं त्यांनीच, आमच्या मामानीच, गायकवाड सरांनी. आणि मालक जनता पक्षातनं उभा राहिले. मग औदुंबर अण्णाविरुद्ध सुधाकर परिचारक अशी पहिली लढत झाली. त्यावेळेला रामभाऊ बागल, हे आता मी नावं सांगितली, बाबूराव भवाळकर तुमचे, ही सगळी जुनी मंडळी आमच्याबरोबर म्हणजे आमच्या अगोदर होती. त्या निवडणुकीमध्ये आम्ही मग फिरायला लागलो तालुक्यात. आणि मालकाचा संपर्क 1972ला दुष्काळ पडला. मग हे गावगाव जे रस्ते झाले ते मालक रोज रोजगार हमीवरच्या त्या कामावर जायचे. कोण शेतकऱ्यानं रस्ता अडवला त्याला समजावून सांगायचे, मजुराची अडचण असली त्यांना सांगायचे, कलेक्टर कधी आले व्हेरिफिकेशनला त्यांना सांगायचे, बाबा ही 10-10, 20-20 माणसांनी रस्त्यावर फिरते ती एवढी 5-50 माणसं, यांची हाजरी सरकार कसं. तर मग ते मालकाने समजावून सांगितलं, ही एक 20-20 माणसाचा ग्रुप करून त्याच्यावर एक गँगर नेमलेला आहे, त्याला गँगर म्हणायचे. आणि तो त्यांच्याकडनं काम करून घेतो. म्हणून हे रस्त्याचं काम होते. त्या काळात सुकडी वाटप करायचे. आमच्या इथं रस्ता नव्हता तर पंढरपुरातनं ती शासकीय धान्य गोडाऊनातनं रेशनला मिळणारी सुकडी असं नदीत बोटीतनं आणायची, इथं आमच्या पांत्याला उतरायची आणि तिथनं मग बैलगाडीनं आणून त्या मजुरांना वाटायची. अशा पद्धतीनं या तालुक्यामध्ये ज्या ज्या गावाला, ज्या ज्या भागाला रस्ते नव्हते त्या सगळ्या भागात कच्चे गवळीना रस्ते निर्माण करण्याचं काम मोठ्या मालकाने केलं. आणि मग साहजिकच लोकांचा ओढा, बाबा ही काम करणारा माणूस आहे म्हणून मालकाच्या मागं यायला सुरुवात झाली. त्यावेळेला अशी परिस्थिती निर्माण झाली की साधारणतः आता मालकाचं सीट औदुंबर अण्णाला पाडून निवडून येतंय, पण आमच्या म्हणण्यापेक्षा मालकाच्या दुर्दैवानं पंढरपुरात एक रॅली काढण्यात आली. त्या रॅलीमध्ये महिलांची रॅली काढली आणि त्या महिलांच्या रॅलीमध्ये फक्त ब्राह्मण स्त्रिया होत्या. मग ह्या तालुक्यात जातीवाद उफाळून आला. अजून आमदार व्हायचा आहे तोपर्यंतच ही सगळ्या ब्राह्मणाच्या बाया, आणि मग मराठ्यांनी कसं त्यांच्या मागं जायचं. चुकीचा मेसेज गेला त्या ह्याच्यामुळं, त्या रॅलीमुळं. पण तरी सुद्धा आम्हाला माहित होतं हे जातीवाद मानत नाहीत. आम्ही मराठ्याचंच होतो. आमच्याकडं काय बामणाची कुळ कायद्याची जमीन होती. मला त्यांनी 100% मदत केली त्याच्यामध्ये, कलेक्टरला भेटण्यापर्यंत, सचिवालयात जाण्यापर्यंत. तसं म्हणजे यांच्याजवळ जातीवाद नव्हता, पण ते पसरवण्यात आलं. आणि त्यावेळेला 3-3.5 हजारानं पडले मागत जनता पक्षातनं. त्यावेळेला नांगरधारी शेतकरी चिन्ह होतं आणि ते आपला बडवे म्हणजे पूजा होती त्याच्याकडे पांडुरंगाची, त्याच्या खांद्यावर ते बळी नांगर देऊन पंढरपुरातनं मिरवणूक काढली होती. पडले मालक त्यावेळेला. पुन्हा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेला इंदिरा गांधी यायची म्हणून आम्ही त्या अंबाबाईच्या पटांगणात त्यांची सभा झाली. रात्रभर आम्ही तिथं 100-200 गावातली माणसं, तालुक्यातली माणसं, ती पटांगण अंबाबाईचं फुल भरलेलं होतं. आम्ही ती इंदिरा गांधी सभा ऐकायची म्हणून तिथं थांबलेलो. इंदिरा गांधीला काय तिकडं ओढ्याला कुठं पाणी आलं, यायला वेळ लागला, सांगली कोल्हापूरवरून येताना. आणि तात्या डिंगरे चीफ ऑफिसर होते आपल्या पंढरपूरच्या नगरपालिकेचे, पण ते फरडे वक्ते होते. त्यांनी ती रात्र भाषण करून जागून काढली इंदिरा गांधी. लोक हलू दिले नाही. आणि वसंतदादा पाटील सारखं मुख्यमंत्री होते, ते इंदिरा गांधी बरोबर आले होते.
मग ते डाक बंगल्यावर गेले आणि फ्रेश होऊन आले त्या अंबाबाईच्या पटांगणात. तर तिथं त्यांनी माहिती घेतली तर ते डिंगरा म्हणून कोण आहे, ह्या माणसानं रात्रभर माणसं उठू दिली नाही ती, आणि फुल लोक भरले ती म्हणून, आणि होती ते अंबाबाईचं पटांगण फुल भरलेलं होतं. ती सभा रात्री 3 वाजता झाली होती मग खरं? 3-4 वाजता. होय. अहो ती 8ला 9ला चालू झालेली, 4 वाजेपर्यंत चालू होती सभा ती, आणि ती एकटं तात्याच बोलवत होते. मग 3 वाजता का 4 वाजता ती इंदिरा गांधी, वसंतदादा पाटील आले, आणि मग ती इंदिरा गांधीचं भाषण झालं, आणि मग ते दर्शनाला गेल्या. मग त्यांची ती डाक बंगल्यावर चर्चा झाली, बाबा ही एवढी लोक जमली, आपल्याला एवढा वेळ रात्रभर बसली, हे कसं? तर म्हणली ती तात्यासाहेब डिंगरे म्हणून या CEO आहे नगरपालिकेचा, आणि तो वक्ता आहे, त्यानं भाषणानं ही माणसं सगळी थांबवली, आणि लोक बी थांबली. मग कुणाला वसंतदादाला बघायचं होतं, कुणाला इंदिरा गांधीला बघायचं होतं, मला वाटतं शंकरराव चव्हाण सुद्धा आलते काही, कोणाला त्यांना बघायचं होतं, असं म्हणून लोक थांबली रात्रभर. आणि ती पहाटे 3ला का 4ला सभा चालू झाली. सभा संपली तास 1.5 तासात. त्यांना इंदिरा गांधीचा पुढचा प्रोग्राम होता. देवळात गेल्या, दर्शन घेतलं, आणि गेले त्या. पुन्हा तिकिटाची रस्सीखेच चालू झाली. मग ही आमच्यापेक्षा सिनियर मंडळी ही जायची, सुधाकर कवटेकर मालक, बाळासाहेब बडवे, सुधीर पटवर्धन, सालेबाई भोरी, तुमचे बाबूराव भोवाळकर, हे आमचे रान्नीचे शंकरराव भाकरे, शंकरराव खुळे, पुन्हा ते माणिक शहा करकमचा, ही मुंबईला जायची, पंताला तिकीट दिलं पाहिजे म्हणून. औदुंबरांना पार्टी म्हणायची पंताला तिकीट मिळणारच नाही, अण्णालाच मिळणार. मग ती ज्या त्या मार्गाने प्रयत्न करायचे, आणि दुर्दैवानं त्या इंदिरा गांधीने सांगितले ते डिंगरा कोण आहे त्याला तिकीट द्या म्हणून, वसंतदादांना. दोघांचा विषय संपला तिथे. वसंतदादाला मानणारे मालक, मोठे मालक वसंतदादाला खूप मानत होते, पण वरनं हेड ऑफिसने सांगितलं की त्या डिंगराला द्या, त्याच्यामुळे त्यांना तिकीट मिळालं. मग मालक चलबिचल झाले, अपक्ष उभा राहायचं का बंडखोरी करायची का असं काय. म्हणून मग आम्हाला बोलवलं त्यांनी 50 कार्यकर्त्याला तालुक्यातल्या. काय करावं? आम्ही सगळ्यांनी म्हणलं आम्ही बंडखोरी करायची. आपण तात्या डिंगरे चेप ऑफिसर आहे, कोण खेडेगावात त्याला ओळखतं. इंदिरा काँग्रेस ती टांगा घेऊन प्रचार करायची. त्यावेळेला मला वाटतं बजरंग बागल, वामन माने सर, अशी 2-4 लोक होती त्यात. मग त्यांचे शामराव परिचारक म्हणून मोठे बंधू होते. ते कधी राजकारणात ह्यांना सल्ला द्यायचे नाही, पण त्यांनी सांगितलं सुधाकर तुला आता तिकीट मिळालं नाही, तिकीट डिंगऱ्याला मिळालं, असू दे आता, अण्णा जरी निवडून आला तरी, पण तुम्ही त्या डिंगऱ्याला निवडून आणायकरता प्रयत्न करा. मालकाने त्याच्यावर आम्ही सगळे म्हणायचं बंडखोरी करा. मालकाने विचार केला, रामभाऊ बागल ही सगळीच कंपनी म्हणली नाही नाही, आपण आता तिकीट मिळालंय, बंडखोरी करायला नको, तात्यासाहेब डिंगऱ्याला मदत करू. आणि मग तात्या डिंगऱ्यानं मदत करायकरता मालकाने मान्य केलं ते.